नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग। मी सुमित शिवगण पुन्हा एकदा स्वागत करतो आमच्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, सकाळचे वाजले 10 आणि मी चाललो आता काजूच्या बागेमध्ये ओल्या काजू काढायला। आम्हाला ओल्या काजूची भाजी बनवायची आहे, त्यासाठी मी चाललोय काजू काढायला। आणि ऑलरेडी बाबा पुढे गेलेत, तर मी आता पाठवून चाललोय। माझी नाईट होती त्यामुळे मी लेट उठलो आणि आता चाललोय मी काजूच्या इथे। तर तुम्हाला पण दाखवतो काजूची बाग आमची। चला भेटूया आपण डायरेक्ट काजूच्या बागेमध्ये रातांब्याजवळ। चला। तर आता पोहोचलो मी कुडणाच्या इथे आमच्या। काटे लावले ते काढतो साईडला। पूर्ण पॅक करून घेतला एकदम, कोणी आतला जाऊ नये म्हणून। तर बघू शकता इकडे आमच्या काजू आहेत। टोटल 75 काजू आहेत एकूण। आणि बघा, कालच माकडाने उडी मारून एक फांदी पेटली आहे, नुकसान झालं थोड्या काजूचं। पूर्ण काजू खराब झाले, सुकतील आता। असं 2-3 फांद्या मोडल्यात वांदरांनी उड्या मारून। हे बघा, ही एक पिकली आहे, एक पिकली आहे थोडी। आणि इकडे बाबा गवत काढतात, थोडं थोडं गवत राहिलं ते काढतात। आता आपल्याला ओल्या काजू काढायच्या आहेत, तर बघावं लागतील ओल्या काजू कुठल्या जून झाल्या त्या काढायच्या फक्त। हे बघा, इकडे पर्यंत आहेत आमच्या काजू। इकडून आलं की इकडे पण गेले तसं थोडं। तर मी आता पिक्के काजू काढते। ओले पण काढेन, मग नंतर काढेन, पहिले पिक्के काढून घेतो। हे बघा, असेच होतात, जास्त अशी बोंडू वगैरे होत नाही, एवढेच होतात। याच पिकलेले आहेत। बघू शकता तिकडे लाल लाल बोंडू झालाय मस्त।
तर बघू शकताय बाबा इथे हिरव्या काजू काढतायत. ते कसं समजायचं की जून कोणती भाजीसाठी आणि कोवळी कोणती आहे ती? हे देठ असे मोठे असले ना, मोठे देठ असले की त्याला जून म्हणतात. हे असे कोवळे असे बारीक देठ असले कोवळी भाजी. बाकी काय त्याच्यात खायचे काही नाही. तर आता बाबा काजू काढतायत इकडे पटावट पटावट. हे बघा दाबून बघितले आता कोणती जून आहे आणि कोणती कोवळी आहे ती. जून असेल तर चिवलत नाही. आता या काजूची आम्ही मस्त भाजी करू एकदम खतरनाक. आणि फोडतात ते पण मी दाखवेन तुम्हाला कसे फोडतात ते. पूर्ण अख्खेचे अख्खे घर कसे येतात ते पण दाखवेन. मित्रांनो तुम्ही बघू शकता एवढ्या आम्ही ओल्या काजू आणि पिक्क्या काजू काढल्यात. तर ओल्या काजूची आता आम्ही घरी जाऊन भाजी बनवू मस्तपैकी. तर तुम्हाला ती रेसिपी मी दाखवेन व्हिडिओमध्येच. आणि ओल्या काजूचे घर कसे काढतात ते पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेन. तर तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. चला आता डायरेक्ट घरी जातो मी आणि दाखवतो पुढे. हे असे कच्च्या काजू म्हणजे हिरव्या काजू अशा फोडायच्या, त्याच्यातून हा असा गर काढायचा आणि मग त्याची भाजी बनवायची आहे ना ध्रुव बाबू? हा मोठन बोल. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की ओल्या काजूचे घर अख्खे घर कसे काढतात ते. हे बघा असे घर काढतात पूर्ण अख्खेचे अख्खे. हे भाजीसाठी यूज करतात एकदम मस्त. हे असे घर काढून झाले की मग ही जी सोलं असतात वरती ती काढायची असतात आणि मग त्याची भाजी बनवायची. नाही तर बाबू तर इथे दुर्विलने दगडीवर दगड ठेवून अशी एक मस्त आहे अशी एक मनोरा तयार केलाय. फुल दुर्विल बाबूच्या चेहऱ्यावर एकदम खतरनाक स्माइल आहे. स्माइल तर देखो मांजरू झाले दुर्विल बाबू सकाळी सकाळी थंडीतनं. तर मित्रांनो काजूची भाजी बनवायला आम्ही इथे टोमॅटो घेतलाय, कांदा घेतलाय, कढीपत्ता घेतलाय, लसूण घेतलाय फोडणीसाठी, कोथिंबीर घेतली आहे, गरम मसाला इथे घेतलाय, धना पावडर ही, तिखट मसाला आहे आणि हळद घेतली आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता काजूचे आम्ही घर एकदम सोलून वगैरे घेतले. त्याच्यामध्ये थोडीशी आता राई टाकतो.
हे बघा थोडी लसूण टाकतो आता, लसणाची फोडणी द्यायची आपल्याला. त्यानंतर याच्यामध्ये कांदा टाकतो. कढीपत्ता पण टाकतो सोबत. कांदा थोडा लालसर होईपर्यंत मी जरा ढवळतोय आता. मस्त आपल्याला एकदम ग्रेव्ही बनवायची आहे त्याची. थोडा लालसर होतो. आता थोडा कांदा भाजून झाल्यानंतर त्यात आता टोमॅटो टाकतो. ते पण चांगलं मॅश करून घेतो. पाणी सुटलं पाहिजे थोडं टोमॅटोला. तर बघू शकता इथे टोमॅटो आणि कांदा मस्त आहे की मॅश झालाय. पाणी सुटलंय टोमॅटोला पण. आता याच्यामध्ये मी मसाले टाकून घेतो. पहिली हळद टाकतो. हळद टाकली ना, त्याच्यानंतर थोडीशी धना पावडर टाकतो. गरम मसाला टाकतो थोडा. आणि याच्यात आता तिखट मसाला पण टाकतो. यांना मस्त आहे की आता ढवळून घेतो. याच्यामध्ये मित्रांनो घरगुती गोडा मसाला टाकतो. म्हणजे मसाला बनवलेला तो टाकतो थोडासा. आणि मस्त अशी ग्रेव्ही बनेल एकदम खाली. थोडं पाणी टाकतो आणि ढवळून घेतो. मस्त असं मसाल्याला तेल सुटलं पाहिजे साईडने. हे बघा तुम्ही बघू शकता तेल सुटलंय मस्त आहे की ग्रेव्हीला. हे बघा मस्त असं तेल सुटलं. गॅस कमी करून घेतो जरा. आणि याच्यामध्ये आता मी काजूचे गर टाकतो आणि बटाटे टाकतो, जेणेकरून भाजी एकदम मस्त होईल. अजून कॉम्बिनेशन म्हणजे काजूचे गर आणि बटाट्याचं कॉम्बिनेशन एक नंबर असतं. तर मी आता ते टाकून घेतो. काजूचे गर टाकले.
आणि सोबतच बटाटे पण टाकते. आता हे चांगलं मस्त आहे की मी ढवळून घेतो, हे मसाला प्रॉपर लागेल आणि नंतर पाणी टाकून शिजत ठेवतो. हे बघा, आता याच्यात मस्त पाणी टाकतो. आणि भाजीला मस्त शिजत ठेवतो. तर मित्रांनो इथे मीठ टाकतोय, थोडीशी कोथिंबीर टाकतो वरून, ढवळून घेतो. बघा थोडा वेळ आता शिजत ठेवतो. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता काजूची भाजी किती एकदम मस्त झाली आहे. एक नंबर कलर वगैरे आला तिला, खूप भारी झाली, प्रॉपर शिजली एकदम. मित्रांनो तुम्हाला काजूच्या गऱ्यांची भाजी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.